नमस्कार मित्रांनो एम पी सी कंबाईन ग्रुप बी एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावे संपूर्ण प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला जर या एक्झामसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही 1 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत ॲप्लिकेशन करू शकता. ओके, त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकसुद्धा 21 ऑगस्ट असणार आहे. ओके, तुम्ही जर 21 ऑगस्टपर्यंत जर पेमेंट केलं नाही तर तुम्हाला भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे तुम्हाला परीक्षा शुल्क भरावं लागेल. तर तुम्ही 23 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही या चलनाद्वारे पेमेंट करू शकता. ओके, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही तुमचं ब्राउझर ओपन करा. त्यानंतर MPSC ऑनलाईन अशा पद्धतीने सर्च करा. त्यानंतर वेबसाईट येईल, ती वेबसाईट ओपन करा. आणि त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर आता जे नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना इथे सगळ्यात पहिले तुम्हाला प्रोफाईल बनवावं लागेल. ओके, तर तुम्हाला इथे क्रिएट न्यू अकाउंट इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला संपूर्ण माहिती पहिली भरावं लागेल. ओके, तर तुम्हाला या PDF मध्ये MPSC फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर जे उमेदवार पहिल्यांदाच फॉर्म भरत आहेत तर त्यांनी ही प्रोसेस समजून घ्या, ॲप्लिकेशन प्रोसेस काय असणार आहे. ओके, तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिले न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर हे तुमचं वन टाईम रजिस्ट्रेशन असणार आहे. ओके, तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करायची गरज पडत नाही. MPSC अंतर्गत कोणती पण पद भरती निघाली तर तुम्हाला या प्रोफाईलच्या अंतर्गतच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ओके, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोफाईल बनावं लागेल. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स, त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन, त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन, त्यानंतर क्वालिफिकेशन तुम्हाला ॲड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला जर काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे माहिती देऊ शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर इथे अपलोड करावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रोफाईलमध्ये माहिती भरावं लागेल. आणि त्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईल तुम्हाला इथे करावं लागेल. तुमची प्रोफाईल जर लॉक असेल तरच तुम्ही MPSC अंतर्गत येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर ही पुढची जी माहिती आहे ती आपण आता बघणारच आहे व्हिडिओमध्ये. ओके, तर तुम्हाला इथे प्रोफाईल कशा पद्धतीने बनवावी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता ही प्रोफाईल कशा पद्धतीने बनवावी तुम्हाला जर माहिती नसेल, तुम्ही जर पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असाल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. याच्यामध्ये संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. नवीन प्रोफाईल कशा पद्धतीने बनवावी, त्यानंतर जुनी प्रोफाईल कशा पद्धतीने एडिटिंग करावी, तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ओके, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर जे विद्यार्थी पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असतील तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा. प्रोफाईल कशा पद्धतीने बनवावी तुम्ही संपूर्ण प्रोसेस समजून घ्या. ओके, आणि त्याच्यानंतरच ॲप्लिकेशन करा. तर आता आपण प्रोफाईल बनवल्यानंतर, प्रोफाईल लॉक केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावी त्याच्याबद्दल माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले ही वेबसाईट ओपन करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID इथे फिल करा. ओके, आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने कोड येईल, तो कोड इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होऊन झालं. ओके, तर इथे तुम्हाला माय अकाउंट यावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं प्रोफाईल स्टेटस कंप्लीट आहे की नाही तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ओके, तुमचं जर प्रोफाईल स्टेटस कंप्लीट असेल तरच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या प्रोफाईलमध्ये जर माहिती चेंज करायची असेल, तुम्हाला जर अपडेट करायची असेल तर तुम्ही इथे अपडेट अँड अनलॉक प्रोफाईल यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल, तो OTP फिल करा. ओके, आणि त्यानंतर तुम्ही माहिती अपडेट करू शकता. तर आता तुमच्यामध्ये काही विद्यार्थी असे असतील ज्यांचं NCL संपलं असेल, नॉन क्रिमिलियरचे व्हॅलिडिटी संपले असेल, तर तुम्ही जर आता नवीन नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढलं असेल तर तुम्ही त्याची माहिती ॲड करा. ओके, आणि नंतर ॲप्लिकेशन करा. काही विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन कंप्लीट झालं असेल, तुम्हाला जर टायपिंग वगैरे किंवा MSIT तुम्हाला जर हे सर्टिफिकेटची माहिती जर ॲड करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. तुम्हाला जर फोटो चेंज करायचा असेल तर फोटो चेंज करून घ्या. ओके, तर तुमची प्रोफाईल तुम्ही एकदा चेक करून घ्या. ओके, तुमची प्रोफाईल जर बरोबर असेल तरच तुम्ही ते ॲप्लिकेशन करा. ॲप्लिकेशन करताना तुमची जी प्रोफाईल असते तीच प्रोफाईल कन्सिडर केली जाते, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तुम्ही जर ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही जर प्रोफाईल चेंज करत असाल तर तुमची ती प्रोफाईल कन्सिडर केली जाणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यामुळे तुमची प्रोफाईल एकदा चेक करून घ्या, संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्ही ॲप्लिकेशन करा. तर ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला पब्लिश डेट दिलेली आहे, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे आणि पुढे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटचं नाव दिलेलं आहे. तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आणि पुढे तुम्हाला मराठीमध्ये दिलेलं आहे. ओके, तर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. इथे पब्लिश डेट 1 ऑगस्ट 2025, महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025,
तर इथे तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढचा इंटरफेस ओपन होईल. तुम्ही ते एक्झामचं नाव बघू शकता. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी डेट दिलेली आहे. ओके. तर इथे तुम्हाला चेक इलिजिबिलिटी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल आहात का नाही तुम्हाला इथे अशा पद्धतीने स्टेटमेंट दिसून जाईल. यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ओके. पुढे इथे तुम्हाला टिक करायचं आहे. ओके. इथे जर टिक नसेल तर इथे टिक करून घ्या आणि त्यानंतर ॲप्लाय यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटचं तुम्हाला इथे ऑप्शन दाखवेल. तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील. तर सगळ्यात पहिले प्रूफ ऑफ कॅटेगरी आणि त्यानंतर प्रूफ ऑफ डोमासाईल. ओके. तर ज्यावेळी त्यांनी याच्या आधी ॲप्लिकेशन केलं असेल. ओके. तुम्ही जर डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर तेच डॉक्युमेंट तुमच्या इथे शो होतील. ओके. तुम्हाला इथे परत डॉक्युमेंट अपलोड करायची गरज पडणार नाही. तुम्ही इथे व्ह्यू डॉक्युमेंट यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट तुम्ही चेक करू शकता. ओके. तुमचं डॉक्युमेंट बरोबर आहे की नाही अशा पद्धतीने. त्यानंतर डोमासाईल सुद्धा तुम्ही इथे व्ह्यू करून बघा तुमचं डॉक्युमेंट बरोबर आहे की नाही. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे व्ह्यू करून बघू शकता तुमचे डॉक्युमेंट बरोबर अपलोड झालेले की नाही. जर तुम्हाला नवीन डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर तुम्ही इथे री अपलोड यावरती क्लिक करा आणि तुमच्या फाईलमधून तुमचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. ओके. जर तुम्हाला हेच डॉक्युमेंट ठेवायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी टिक करा अशा पद्धतीने. ओके. तुम्हाला इथे नोट्ससुद्धा दिलेली आहे. काइंडली क्लिक ऑन द चेकबॉक्स टू कन्फर्म द अपलोडेड डॉक्युमेंट. ओके. तर जे नवीन मुलं असतील तुम्हाला इथे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतील तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर इथे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढे एक्झाम सेंटर तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. तर इथे तुमचं एक्झाम सेंटर तुम्ही सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीने तुम्ही टाईप करून इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. तुम्ही इथे मॅक्झिमम फक्त 1 एक्झाम सेंटर इथे निवडू शकता. ओके. त्यानंतर खाली तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे इथे टिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन तुमचं फिल करा. त्यानंतर तुमची साईन तुम्ही इथे चेक करून घ्या. ओके. आणि पुढे तुम्हाला सबमिट अँड पे फीज यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट पेमेंट मोड तुम्हाला इथे दिसेल. ओके. तर तुम्हाला इथे ऑनलाईन पेमेंट यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे पेमेंट गेटवे तुम्हाला दिलेला आहे. ओके. तुम्ही इथे SBI सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. आता पुढे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी विंडो ओपन होईल. ओके. तर अशा पद्धतीने इथे विंडो ओपन होईल. तर तुम्ही इथे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता. ओके. त्यानंतर SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग अशा पद्धतीने तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत. ओके. तर तुम्ही इथे सिंपल डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. तुमचा डेबिट कार्डचा नंबर इथे फिल करा. डेबिट कार्डचा नंबर फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरती जे नाव असेल ते नाव इथे फिल करा. त्यानंतर एक्सपायरी डेट तुम्हाला इथे फिल करावं लागेल. ओके. तर इथे मंथ सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे इयर सिलेक्ट करा आणि त्यानंतर CVV नंबर तुम्ही इथे फिल करा आणि त्यानंतर पे नाव यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे मी संपूर्ण माहिती भरलेली आहे. ओके. तुमची संपूर्ण माहिती जर इथे बरोबर असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेसेज दिसेल कार्ड व्हेरीफाईड सक्सेसफुली. ओके. आणि त्यानंतर पे नाव यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरला एक OTP येईल. तो OTP इथे फिल करा आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेसेज दिसून जाईल पेमेंट सक्सेसफुल. ओके. तुम्हाला इथे कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर माय अकाउंट यावरती क्लिक करा. त्यानंतर माय ॲप्लिकेशन्स या सेक्शनमध्ये या. ओके. तर इथे तुम्हाला सगळ्यात लास्टला चेक करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे एक्झामचं नाव दिसेल आणि पुढे तुम्हाला इथे फी पेड अशा पद्धतीने स्टेटस दिसून जाईल. ओके. तर पुढे तुम्हाला इथे व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर उजव्या साईडला वरती तुम्हाला इथे फी रिसिप्ट तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके. तर इथे व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुम्ही रिसिप्ट डाउनलोड करू शकता. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे. ओके. तुम्हाला जर तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला इथे खाली चेक करायचं आहे. ओके. तुम्हाला इथे दिसून जाईल प्रिंट सेव्ह. तर यावरती क्लिक करून तुम्ही PDF सेव्ह करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट सेव्ह करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे. ओके.
आता जे उमेदवार पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघून घेऊ की तुम्हाला प्रोफाईल कशा पद्धतीने बनवायची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ओके, या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती पण तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल. ओके, तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.